नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. त्याच्यामध्ये शेतकरी कर्जमाफीसाठी तुम्हाला जे काही ए-एस-के म्हणजे आपले सरकार सेवा केंद्र चालक असतील, त्यांच्यासाठी आता पहिलं व्हेरिफिकेशन करावं लागणार आहे. त्यांच्या आधार कार्डचं व्हेरिफिकेशन करून घ्यावं लागणार आहे. म्हणजे तुमचं कर्जमाफी करण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे. ते कसं करायचं स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी सर्वप्रथम आपलं लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन करून घेतल्याच्या नंतर इथे पाहू शकता, की डाव्या बाजूला तुमची जी काही ऑप्शन दिलेले असतात आपल्याला, त्या ऑप्शनमध्ये थोडंसं स्क्रोल डाउन करून खाली यायचं आहे. तिथं पाहू शकता, की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना दिलेली आहे. त्यावरती क्लिक करा. परत तिथं खाली नाव आलं जाईल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला डायरेक्टली दुसऱ्या पेजवरती रिडायरेक्ट केलं जाईल. व्हिडिओ संपूर्ण स्टेप बाय स्टेप पहा. इथं पाहू शकता, की व्हीएलई रजिस्ट्रेशन. इथं एस-एस-ओ इन्फॉर्मेशनमध्ये तुमचा जी काही के-आय-ओ-एस-के आयडी आणि तुमचा युजर नेम म्हणजे तुमचा जो काही ईमेल आयडी आहे, तो प्रॉपर इथं देण्यात आलेला आहे. तो व्यवस्थित आहे का आधी पाहून घ्या. पाहिल्यानंतर मग तुम्हाला आधार व्हेरिफिकेशन फॉर ए-एस-एस-के म्हणजे आपले सरकार सेवा केंद्र यांचं आता आधार व्हेरिफिकेशन सुरुवातीला करून घ्यायचं आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा इथं आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकून घेतल्याच्या नंतर कॅप्चर फिंगरप्रिंट यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं अलाव मागितलं जाईल. अलाववरती क्लिक करून घ्या. तुमचं जे काही डिव्हाइस असेल, त्या डिव्हाइसमध्ये तुम्हाला इथं कॅप्चर फिंगरप्रिंट दाखवलं जाईल. त्यावरती फिंगरप्रिंट ठेवायचं आहे तुम्हाला आणि ठेवल्याच्या नंतर तुमचं जे काही फिंगरप्रिंट सक्सेस झालेलं आहे, ते डिटेल्ससुद्धा ऑटोमॅटिकली तुमच्या आधारनुसार तिथं आली जाईल. त्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. जन्मतारीख ऑटोमॅटिक आली जाईल. त्यानंतर मग तुमचा जिल्हा कोणता आहे, तो जिल्हा टाकून घ्या. जिल्हा टाकल्याच्या नंतर तुमचा जो काही आता तालुका असेल, तो तालुका तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे आणि तालुका टाकून घेतल्यानंतर तुमचं जे काही गाव असेल टाकून घ्या आणि टाकून घेतल्यानंतर खाली सेंट्रल ॲड्रेस ऑटोमॅटिकली तुमच्या आधारनुसार आलेला आहे. परंतु तुमचं सेंटर दुसऱ्या ठिकाणीच असतं. ज्या ठिकाणी तुमचं सेंटर आहे, त्या ठिकाणचं तुम्हाला घ्यायचं आहे. कारण की हे परत तुमचं सेंट्रल ॲड्रेस तुम्ही जर आता दुसरा वगैरे टाकला, तर तुमचं सेंटर कुठं आहे, काही नाही त्याच्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यामुळे तुमचं ज्या ठिकाणी सेंट्रल ॲड्रेस आहे, त्या ठिकाणचा सेंट्रल ॲड्रेस टाकून रजिस्टर यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे. काइंडली लॉग इन टू सी-एस-सी पोर्टल अँड ॲक्सेस ई-के-वाय-सी पोर्टल. म्हणजे आता आपलं लॉग इन झालेलं आहे. परत तुम्ही एकदा लॉग आउट करून किंवा तुमची जी काही ऑलरेडी पहिलीची टॅब असेल चालू, तर त्याच्यामध्ये तुम्ही ते करून पाहू शकता, की आपण जे काही आहे ते आपलं परत लॉग इन केलेलं आहे. तर आधार ऑथेंटिकेशन फॉर लोन अकाउंट हे ऑथेंटिकेशन आपलं कंप्लीट झालेलं आहे. इथं तुम्हाला सर्च करण्यासाठी 2 ऑप्शन देण्यात आलेले आहेत. एक आहे विशिष्ट क्रमांकानुसार आणि दुसरं आहे आधार क्रमांकानुसार. इथं पाहू शकता, की इथं कुठलीही आणखी यादी वगैरे इथं देण्यात आलेली नाहीये. आणखी इथं याद्या अपलोड वगैरे किंवा झालेल्या दाखवतील किंवा काही दाखवेल. सर्वप्रथम फक्त आता जे ई-के-वाय-सी करणार आहेत शेतकऱ्यांची, त्यांचं सुरुवातीला रजिस्ट्रेशन करून घेतलं जात आहे आणि तुमचं आधार व्हेरिफिकेशन सुद्धा करून घेतलं जात आहे. म्हणजे तुम्ही स्वतः करत आहात का? त्या पद्धतीनं हे तुम्हाला इथं संपूर्ण प्रोसेस आहे. व्यवस्थित बघून घ्या. चुकीची कुठेही करू नका. व्यवस्थित हे करून घ्या. पुढचं अपडेट आल्याच्या नंतर आपण आपल्या चॅनलवरती देण्याचा प्रयत्न करणारच आहोत. अशा पद्धतीचा हा छोटासा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा तुमच्या काही समस्या असतील आणि जास्तीत जास्त मित्रपरिवारांना शेअर करा. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.